नवी मुंबई सी वुड्स तिलक एजुकेशन सोसाइटी के एसके कॉलेज में 2 दिवसीय ठाणे जिला इंटर कॉलेजिएट बास्केटबॉल प्रतियोगिता का भव्य आयोजन किया गया। इस प्रतियोगिता में ठाणे जिले के विभिन्न कॉलेजों से आए छात्र छात्राओं ने उत्साहपूर्वक भाग लिया। कुल 12 पुरुष टीमों और 8 महिला टीमों ने खिताब के लिए जोरदार मुकाबले खेले। कार्यक्रम का आयोजन मुंबई विश्वविद्यालय के मार्गदर्शन में किया गया। बास्केटबॉल संगठन के सचिव नयन पटेल ने बताया कि ये प्रतियोगिता विश्वविद्यालय के जोन 3 के अंतर्गत रखी गई है। उन्होंने कहा कि इस प्रतियोगिता में विजयी टीम को पहले जिला स्तर पर, उसके बाद राज्य और राष्ट्रीय स्तर पर खेलने का अवसर मिलेगा। मुंबई विश्वविद्यालय लगातार खेलों को बढ़ावा देने के लिए ऐसे आयोजनों को प्रोत्साहित करता है। कॉलेज की प्राचार्या डॉक्टर स्वाति विटकर ने बताया कि संस्थान का उद्देश्य हमेशा छात्रों के सर्वांगीण विकास पर केंद्रित रहा है। उन्होंने कहा, हमारे संस्थापक का मानना था कि शिक्षा के साथ खेलों को भी समान महत्व दिया जाना चाहिए। हमारे युवा निदेशक अजीत कुरुप ने कॉलेज में उत्कृष्ट खेल मैदान तैयार कराया है ताकि विद्यार्थियों को खेल में आगे बढ़ने के अवसर मिल सके। खेल शिक्षक धनंजय माने और खेल समन्वयक मल्लिका रामकृष्णन ने भी प्रतियोगिता के आयोजन पर खुशी जताई। उन्होंने कहा कि ऐसे आयोजन न केवल खेल भावना को प्रोत्साहित करते हैं, बल्कि छात्रों में अनुशासन, नेतृत्व और टीम वर्क की भावना भी विकसित करते हैं। तिलक कॉलेज का आधुनिक बास्केटबॉल ग्राउंड इस प्रतियोगिता का प्रमुख आकर्षण रहा। प्रतिभागी टीमों ने कॉलेज प्रशासन की ओर से की गई व्यवस्थाओं की सराहना की। टिळक एज्युकेशन सोसायटीचं पहिल्यापासूनच हे मूलभूत उद्दिष्ट राहिलेलं आहे की क्रीडा आणि क्रीडा प्रकारांना खूप महत्त्व द्यायचं आणि ह्यामुळेच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साध्य होते। तर त्यामुळे आम्ही पहिल्यापासूनच ह्या प्रकारांना महत्त्व देत आलेलो आहोत। आमचे जे मुख्य चेअरमन आहेत टिळक एज्युकेशन सोसायटीचे श्री जनार्दन कुरुप सर यांनी सुद्धा खेळांना खूप महत्त्व दिलं आणि तोच वारसा पुढे नेत आमचे जे तरुण असे डायरेक्टर सर आहेत डॉक्टर अजित कुरुप सर यांनी सुद्धा तेच उद्दिष्ट आणि ध्येय डोळ्यापुढे ठेवून या सुंदर अशा स्पोर्ट्स प्लेक्सचं इथे निर्माण केलं आणि नवी मुंबईमध्ये हे सगळ्यात चांगलं स्पोर्ट्स प्लेक्स आपल्याला म्हणता येईल आणि इथे आम्ही सगळ्या क्रीडा प्रकारांना खूप महत्त्व देतो। त्यात बास्केटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, हँडबॉल आहे, ॲथलेटिक्स आहे। तर ह्या सर्व क्रीडा प्रकारांना आम्ही महत्त्व देतो। त्यामुळे आम्ही मुंबई विद्यापीठाचे हे आज आम्ही बास्केटबॉल आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल टूर्नामेंटचे इथे आयोजन केले। त्याबद्दल मी मुंबई विद्यापीठाचे देखील खूप खूप आभार मानते। त्याचे जे क्रीडा संचालक आहेत श्री मनोज रेड्डी सर, चंद्रकांत म्हात्रे सर, राहुल अकुल सर, ह्या सर्वांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला हे होस्ट करण्याची संधी दिली आणि ह्यातूनच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आम्हाला अपेक्षित आहे। तो इधर जोन वाइज डिवाइड किया गया है। कुछ 6 जोन्स है पूरे मुंबई में। तो हम जोन 3 में आते हैं जो ठाणे जिला में आता है। इधर 12 बॉयज़ टीम और 8 गर्ल्स टीम ने रजिस्टर किया है। ये सब कॉलेजेस की टीम है। ये मुंबई यूनिवर्सिटी के द्वारा आयोजित है। तो सिर्फ इंटर कॉलेज मैचेस होगा। इसमें से जो टीम बनेगा जोन 3 का टीम बनेगा जो इंटर जोनल पे एक दूसरे को कम्पीट करेंगे और उसमें से फिर मुंबई यूनिवर्सिटी का टीम बनेगा जो वेस्ट जोन खेलेगा। और वेस्ट जोन में अगर क्वालिफाई होते हैं 4 टीम्स हर जोन से क्वालिफाई होते हैं, वो ऑल इंडिया खेलेंगे जो ये साल मुंबई में ही दिसंबर में होने वाले हैं, 5 से 11 दिसंबर शायद। बास्केटबॉल जैसे आपको मालूम होगा कि बास्केटबॉल सेकंड फास्टेस्ट गेम है। जगह काफ़ी छोटी होती है, टाइम लिमिटेड रहता है, पर वन ऑफ द मोस्ट फास्ट पेसिंग गेम्स है। मतलब सबसे फास्टेस्ट आइस हॉकी के बाद कुछ फास्ट गेम होगा तो बास्केटबॉल है। With respect to this tournaments, there are 9 female women's teams participating, as well as there are 13 men's teams for the Mumbai University. Very glad about Tilak Education Society. They are conducting the Mumbai University tournament here. बहुत अच्छा फैसिलिटी है, कॉम्प्लेक्स बहुत अच्छा बनाया हुआ है।
better exposure for the players here to come here and try their level best. हे मुंबई युनिव्हर्सिटीने आमच्या तिलक एज्युकेशन सोसायटीला बास्केटबॉल टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्याची जी संधी दिलेली आहे तर ती अगदी उत्तम प्रकारे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो आणि बास्केटबॉलचे पण आमच्या आजकाल मुलांमध्ये खूप क्रेज आहे. तर बास्केटबॉलसाठी जेवढं तिलक एज्युकेशन सोसायटीतर्फे करता येईल तेवढं आम्ही योगदान देण्याचा प्रयत्न करू. आपलं नाव अनिल जाधव आणि मी इथे स्पोर्ट्स टीचर म्हणून. Here, first of all, I would like to thank Mumbai University for giving us these opportunities, and our management who always guide us and support throughout the week and throughout the event, and the sports committee like management where I could first say thanks to our Ajit Kurup sir and Swati ma'am, Shika ma'am, and all our administrations for always helping us through. And secondly, I would like to thank my sports committee which always helps out through me, and the effort which we have taken to make a grand success which I can feel it today. So it will be a very pleasure for me to conduct such activities, and we are expecting more in the upcoming days as well. Thank you. मुंबई युनिव्हर्सिटीच्या ठाणे विभागीय बास्केटबॉल स्पर्धेचं यजमानपद आम्हाला SK कॉलेजला मिळालेलं आहे. गेल्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी बास्केटबॉल कॉम्पिटिशन घेतलं होतं. अत्यंत चांगला प्रतिसाद होता आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी टीम संख्या वाढलेली आहे आणि आज या ठिकाणी 15 आणि 16 असे 2 दिवस या स्पर्धा चालणार आहेत. जवळजवळ 15 ते 20 टीम या ठिकाणी मुलांच्या आहेत, जवळजवळ 10-12 टीम मुलींच्या आहेत आणि या ठिकाणी खेळणारे प्लेयर ठाणे झोनसाठी मुंबई विद्यापीठात रिप्रेझेंट करणार आहेत आणि आमच्या SK कॉलेजचा नेहमी स्पोर्ट विभागासाठी कायम सपोर्ट असतो. अभ्यासाबरोबर आम्ही क्रीडा विभाग हा अतिशय स्ट्रॉंग आणि मजबूत बनवण्याचा आमचा उद्देश आहे. या ठिकाणी खेळणारे प्लेयर विद्यापीठ खेळतील, आंतरविद्यापीठ खेळतील आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतील अशी आम्हाला आशा आहे. आणि आमचे आदरणीय संस्थेचे डायरेक्टर अजित सर आम्हाला नेहमी स्पोर्ट्ससाठी अत्यंत चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. कोणतीही स्पर्धा घ्यायची म्हटलं कधीही आमच्यावरती विश्वास टाकतात. या ठिकाणी आम्ही मागच्याच 2 आठवड्यापूर्वी DSOची व्हॉलीबॉल स्पर्धासुद्धा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पाडली होती आणि आमच्या संस्थेचा फोकस अभ्यासाबरोबर स्पोर्ट्समध्ये कशी प्रगती होईल याकडे असतो. त्यासाठी आमच्याकडे मल्टिप्लेक्स असं ग्राउंड बनवलेलं आहे. बास्केटबॉल कोर्ट आहे, या ठिकाणी आम्हाला फुटबॉल कोर्ट आहे, व्हॉलीबॉलची 2 कोर्ट आहेत, ॲथलेटिक्स 200 मीटरचं प्रॉपर ट्रॅक आहे. तर इथून चांगल्या प्रकारचे खेळाडू आम्ही निर्माण करतो आहे आणि ते राज्याला आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार होतील अशी आम्हाला आशा आहे. पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक मनोज रेड्डी सर, ठाणे झोनचे राहुल अकुल सर, चंद्रकांत म्हात्रे सर यांनी आम्हाला स्पर्धा या ठिकाणी घेण्यासाठी जी संधी दिली तर त्यांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे संस्थेचे संचालक अजित सर, स्वाती विटकर मॅडम, ते स्पोर्ट्स कमिटी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं मी आभार आहे आणि तुमच्या मीडियाचासुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ही स्पर्धा आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करू असा आम्हाला विश्वास आहे.